कमकुवत मन आणि मजबूत मन यातला फरक फक्त 30 सेकंदाच्या या प्रयोगातून तुम्हाला कळेल. कधी कधी आयुष्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण तुटून पडतो. एखाद्याचं कठोर बोलणं, घरातला छोटा वाद, आरोग्याची चिंता किंवा एकटेपणाची भावना. विशेषतः वय वाढल्यानंतर मन आपलं आणखी संवेदनशील होतं. पण एक साधा प्रयोग बघा. हा कागद बघा, दोन्ही टोकांवर ठेवलेला आहे आणि त्यावर हा डस्टर ठेवला आणि काय झालं? कागद लगेच वाकला आणि डस्टर खाली पडला, कारण कागद कमकुवत आहे. पण आता तोच कागद आपण घडी घालून छोट्या छोट्या पट्ट्यांमध्ये बदलला. आता पुन्हा डस्टर ठेवूया आणि आश्चर्य म्हणजे आता तोच कागद, तोच डस्टर आणि त्याचा डस्टरचा भार तो सहज पेलतो, खाली तो वाकत नाही. का? कारण कागद बदलला नाही, आपण फक्त त्याची रचना बदलली. मित्रांनो, हेच आपल्या मनाबरोबर देखील घडतं. साधं मन म्हणजे सपाट कागद. छोटा ताण आला तरी ते खचून जातं. पण विपश्यना ध्यान मनाची रचना बदलतं. ते आपल्याला शिकवतं, भावना येतील, विचार येतील, ताण येईल, पण त्याचं निरीक्षण करायचं, त्यात बुडायचं नाही आणि त्यातनं हळूहळू मनात स्थिरता येते. आणि मग जे शब्द आधी आपल्याला दुखत होते, जे प्रसंग आधी असह्य वाटत होते, जे ताण आधी आपल्याला पेलवत नव्हते, ते सगळं अचानक हलकं वाटायला लागतं. कारण समस्या कमी झालेल्या नसतात, पण आपण आतून मजबूत झालेलो असतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी विपश्यना ही एक अमूल्य साधना आहे. ती शरीरालाच नाही तर मनाला देखील उभारी आणि आधार देते. आणि एक महत्त्वाची गोष्ट, विपश्यना हा पूर्णपणे मोफत 11 दिवसांचा रेसिडेन्शियल म्हणजे निवासी कोर्स आहे, जो आयुष्यात शिस्त, शांतता आणि अंतर्गत परिवर्तन घडवू शकतो. आणि महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात विपश्यना केंद्र उपलब्ध आहेत. धम्म.org नावाच्या त्यांच्या ॲपवरती आपण त्याचं रिझर्वेशन किंवा बुकिंग करू शकतो. आणि म्हणून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकानं किमान एकदा तरी हा कोर्स करून पहावा. कदाचित हा अनुभव आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देईल. लक्षात ठेवा, जीवनातील भार कमी करण्यापेक्षा आपण आतली ताकद वाढवणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त सपाट प्लेन कागद बनू नका, घड्या पडलेल्या मजबूत कागदासारखे बना. मंडळी, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर विपश्यना कोर्स केला असेल किंवा करायचा असेल तर कमेंट करून सांगा. आणि गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.